राज्यातील नागरिकांसाठी लॉकडाऊन संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आलंय। आता राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आलेला आहे। तर 2 दिवसानंतर लॉकडाऊन संपणार होता, पण आता 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत। दुसरीकडे परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडिया कामासाठी वार्षिक 6 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती। शासकीय खर्चातून निधीची तरतूद करण्यात आल्याचं कळत होतं। इमेज बिल्टअपसाठी हा खर्च करण्यात येणार होता आणि महत्त्वाचं म्हणजे या खर्चाला राज्य सरकारने देखील मंजुरी दिली होती। मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। कोरोना काळात जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी आता मनसेकडूनही करण्यात आली आहे। याआधी भाजपनं ही मागणी केली होती। भाजप पाठोपाठ मनसेनं ही मागणी आता लावून धरली आहे। मनसेनं या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं आहे। नागपुरात नाना पटोलेंनी लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। केंद्र सरकारने लस उपलब्धतेसंदर्भात एक धोरण तयार करावं अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राकडून लस मिळत आहे असे खोटे दावे न करता लस जास्त उपलब्ध होईल असे प्रयत्न करावे असा सल्ला देखील त्यांनी भाजप नेत्यांना दिला आहे। लसीकरणावरून मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे। यावेळी बोलताना न्यायालयानं इंग्लंडसारख्या देशात केवळ लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाची लस देण्याची भूमिका सोडून कारमध्ये लसीकरण, घरोघरी लसीकरण केव्हा सुरू झालंय, मग आपल्याकडे अजून त्याचा विचार का झालेला नाहीये असा सवालही उपस्थित केलेला आहे। आपल्याकडे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला असता तर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह कित्येक वयोवृद्ध व्यक्तींचे प्राण कदाचित वाचले असते असं गंभीर निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलंय। एकीकडे मुंबई महानगरपालिकेने लशींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला असताना यावरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। लस खरेदीची परवानगी मुंबई महानगरपालिकेला मिळते, मग पुणे महानगरपालिकेला का नाही असा सवाल भाजपने उपस्थित केला। राज्य सरकारच्या लसीकरणाच्या घोषणेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी पुन्हा एकदा निशाणा साधला। लसीकरणाबाबतीत राज्य सरकार फक्त घोषणा करत असल्याची टीका दरेकरांनी केली। कोविड नंतर होणारे म्युकरमायकोसिस या आजाराचं मुंबईत 111 रुग्ण आढळलेले आहेत। यात सायन रुग्णालयात 32, केईएम मध्ये 34, नायरमध्ये 38 आणि कूपर रुग्णालयात 7 जणांचा समावेश आहे। यापैकी बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील देखील आहेत। हा आजार बुरशीजन्य असला तरी संसर्गजन्य नाही अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी बुधवारी स्थायी समितीत दिली। मुंबईमधल्या लसीकरणासंदर्भातील बातमी आहे। आता लस साठ्यासाठी मुंबई महानगरपालिका जागतिक निविदा काढणार आहे। लसीच्या 1 कोटी डोससाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहे। यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिलेली आहे आणि यामुळे आता मुंबईत लसीकरणाला वेग देखील येणार आहे। 2 ते 3 महिन्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। उल्हासनगर कॅम्प 3च्या ITI येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली आहे। तर लसीकरणासाठी आलेल्यांची संख्या जास्त आणि डोस मात्र कमी आहेत। त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर येऊन पुन्हा माघारी परतावं लागतंय। कोवॅक्सिनचे डोस शिल्लक नसून फक्त कोविशिल्डचे 200 डोस शिल्लक आहेत। तसंच कुपनसाठी पहाटे नागरिकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या। मात्र नागरिकांना लांबच्या नंबरचे कुपन देऊन जवळच्या नंबर शहरातील राजकारण्यांसाठी राखून ठेवण्याचा आरोप नागरिकांनी केला। औरंगाबादला मिळालेल्या 50 व्हेंटिलेटर्स तांत्रिकदृष्ट्या बंद पडले असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। 50 औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हे व्हेंटिलेटर्स ठेवण्यात आले होते। मात्र व्हेंटिलेटर्स लावल्यानंतर केवळ 15 मिनिटात ते बंद पडायला सुरुवात झालेली आहे आणि हे निदर्शनास आल्यानंतर घाटी प्रशासनाने नवीन आलेले सर्व व्हेंटिलेटर्स बाजूला काढून ठेवले। राज्यात सर्वाधिक अतिदुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात 75 केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे। राज्य सरकारने 18 वयोगटावरील नागरिकांचं लसीकरण थांबवलं असलं तरी नोंदणी केलेल्या या वयोगटावरील नागरिकांचं आज लसीकरण होणार आहे। गडचिरोलीत सध्या 45,000 लसींचा साठा उपलब्ध असून अनेक दुर्गम भागात वरिष्ठ नागरिकांना दुसरा डोस द्यायला प्राधान्य दिलं जात आहे। वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 45 वर्षांवरील नागरिकांना लसींचा दुसरा डोस दिला जातोय। जिल्ह्यातील 32 केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे।
आपल्यालाही लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून अनेकांनी सकाळपासूनच केंद्रावर गर्दी केली होती। मात्र लस कमी असल्याने दुसऱ्या डोससाठी आलेल्या अनेकांना निराश होऊन परत जावं लागलं। नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाचा 2 लाखांचा टप्पा पूर्ण झाला असून लसीकरणाने आता वेग घेतला आहे। त्यापैकी 1,60,632 लोकांना पहिला डोस तर 40,792 नागरिकांना दुसऱ्या डोसचं लसीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे। असं असलं तरी दुसऱ्या डोससाठी कोवॅक्सिन फक्त शासकीय रुग्णालयामधील लसीकरण केंद्रावरच मिळत असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते। जिल्ह्यात सध्या 90 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू असून यात 16 फिरत्या लसीकरण पथकांचा देखील समावेश आहे। नाशिकमध्ये लसीचा दुसरा डोस घेण्याआधी अँटीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे। रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे। तर पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात नागरिकांनी टेस्ट करण्यासाठी गर्दी केली होती। सध्या राज्यात तरुणांचं लसीकरण बंद करण्यात आलेलं आहे, तर आता केवळ ज्येष्ठांचं लसीकरण केलं जात आहे। त्यामुळे आता लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। मात्र अमरावती महानगरपालिकेने टोकन पद्धत सुरू केल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी फारशी दिसत नाहीये। जिल्हा सामान्य रुग्णालयाने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर मात्र नियोजनाअभावी या ज्येष्ठ नागरिकांना उन्हात ताटकळत उभं राहावं लागतंय। नांदेड जिल्ह्यात देखील लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहीम आता ठप्प झाली आहे। सध्या जिल्ह्यात कोवॅक्सिन लसीचा साठा पूर्णतः संपल्यामुळे कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस नागरिकांना मिळत नाहीये। जिल्ह्यात एकूण 83 केंद्रांवर कोविशिल्डचा साठा आहे। मात्र आज प्रत्येक केंद्रावर 100 डोस उपलब्ध आहेत, पण डोस कमी आणि लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अनेकांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळालेलाच नाही। रत्नागिरी जिल्ह्यात आज दुसऱ्या कोविशिल्ड डोससाठी लसीकरण सुरू झालेलं आहे। जिल्ह्यातल्या 84 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, तर शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी दिसून येते। तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रांवर लोकांची तुरळक गर्दी पाहायला मिळते। ग्रामीण भागातील काही केंद्रांवर डोस उपलब्ध असताना केवळ 4 ते 5 लोक उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। आज नागपूरमध्ये 96 केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण होत आहे। तर कोविशिल्ड लसीचा साठा बुधवारी उपलब्ध झाल्याने आज ही मोहीम सर्व केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे। 3 केंद्रांवर कोवॅक्सिनचे डोस दिले जात आहेत। विशेष म्हणजे या लसीकरण मोहिमेत दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यात येत असून त्यातही ज्यांचा पहिला डोस घेऊन 45 दिवस पूर्ण झालेत त्यांनाच दुसरा डोस दिला जातो। बुलढाण्यात लसींचं टोकन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच नागरिकांनी चोप दिलाय। टोकन वाटप करणारा कर्मचारी आपल्या ओळखीच्याच लोकांना टोकनचं वाटप करत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। कोल्हापूरमधल्या लसीकरण केंद्रांवर अजून गर्दी पाहायला मिळते। अनेक ठिकाणी नागरिकांना लस मिळत नसून रांगेत उभं राहूनही लस मिळत नसल्यानं गोंधळ कायम आहे। पंढरपुरात लसीकरणाचा वेग मंदावला असून शहरातील प्रमुख लसीकरण केंद्र बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। सुरुवातीला वेगाने होणारे लसीकरण मात्र लसींच्या तुटवड्यामुळे मंदावल्याचं पाहायला मिळत आहे। आजवर शहर आणि ग्रामीण भागात केवळ 27,490 पहिल्या लसींचा डोस देण्यात आलाय, तर दुसरा डोस हा केवळ 7,703 जणांना देण्यात आलाय। त्यामुळे पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज निर्माण झाली। परभणी शहरातील 45 वर्षांपूर्वी पुढील नागरिकांसाठी लसीकरण होणार असून त्यासाठी 9 केंद्रांवर त्याची तयारी सुरू झालेली आहे। तर केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळपासून महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असून दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या नागरिकांना टोकन देण्यात येत आहे आणि त्यामुळे लोकांच्या वेळेनुसारच नागरिक त्यांनी केंद्रावर यावे असं आवाहन देखील करण्यात येतं। मनमाडसह नांदगाव तालुक्यासाठी 1850 कोविशिल्ड लस उपलब्ध झाली असून मनमाडला 2 तर तालुक्यात 8 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे। मनमाडला दुसऱ्या डोससाठी 300 लस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि 150 जणांना आता आज लसीकरण झालं। भुसावळ शहराची 2 लाख लोकसंख्या असून आतापर्यंत शहरांमध्ये 31,400 नागरिकांना लस देण्यात आलेली आहे, म्हणजेच 15% लसीकरण शहराचं पूर्ण झालंय। सध्या ज्या लसीचा साठा उपलब्ध होतोय त्यानुसार 70% प्राधान्य हे सेकंड डोससाठी दिलं जात आहे आणि 30% पहिल्या डोससाठी लसी वापरण्यात येत आहेत। तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सध्या बंद आहे।
आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जालन्यात लसीकरण मोहिमेचा बट्ट्या उडालेला आहे। पहाटे 3 वाजेपासून नागरिक लसीकरण केंद्राबाहेर उभे आहेत, तर केंद्राबाहेर सुमारे 2 किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळतं। यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र देखील आपण पाहतोय। ज्येष्ठ नागरिक उपाशी तापाशी उन्हात ताटकळत उभे आहेत। एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा महापोर्टलवर म्हणजेच महापरीक्षा पोर्टलवर घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती। त्यानंतर राज्य सरकारने या परीक्षा महापोर्टलवर घेण्यात येतील का अशी विचारणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली होती। त्यावर आता आयोगाने सकारात्मक उत्तर दिलं। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून राजूर मार्गे भंडारदऱ्याकडे स्वस्त धान्य दुकानातील धान्य घेऊन जात असलेले 4 ट्रक राजूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। ट्रक चालकांकडे असणारी धान्य वाहतुकीबाबतची कागदपत्रे संशयास्पद असल्याचं समोर आलंय। हे धान्य गरिबांना वाटपासाठी चाललं होतं की काळ्या बाजारात विक्रीसाठी याची चौकशी करण्यात येते। भाईंदरच्या उत्तन समुद्रात 10 नॉटिकल अंतरावर साधारण बुधवारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सहारा बोटीच्या जाळ्यामध्ये देवमासा अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। उत्तनच्या समुद्रात सापडलेला मासा अंदाजे 15 ते 20 फूट लांब होता। एवढा मोठा मासा जाळ्यात आल्याने बोटीवरील मच्छीमारांची एकच तारांबळ उडाली आहे। देवमाशाचं वजन जवळपास 1500 किलो असल्याचं सांगितलं जात आहे। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मच्छीमारांनी या देवमाशाची सुखरूप सुटका देखील केली। ईदच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा इथं प्रचंड गर्दी बघायला मिळाली आहे। रस्त्यावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती, इतकी गर्दी काल आणि आज मुंब्रा या ठिकाणी बघायला मिळाली आहे। रस्त्यावरील गर्दीमुळे वाहनांना जायला देखील जागा नव्हती। रमजान नंतर येणारी ही ईद मुस्लिम बांधवांसाठी मोठा सण मानला जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री या ठिकाणी मुंब्रा या ठिकाणी या बाजारामध्ये होत असते। अमृतनगर ते कौसापर्यंत रस्त्यावर नागरिक कोणतेही नियम न पाळता फिरताना या ठिकाणी पाहायला मिळतात। कोल्हापुरातून धक्कादायक बातमी समोर येते। कोल्हापुरात श्रीखंडाचं मोफत वाटप करण्यात येत आहे आणि त्यासाठी शेकडोंच्या रांगा देखील लागलेल्या आहेत। वारणा दूध संघाच्या सभासदांसाठी हे वाटप करण्यात येत आहे, तर कोल्हापूरच्या दाभोळकर कॉर्नर जवळील दूध विक्री केंद्रात ही गर्दी झाली आहे। विशेष म्हणजे कोणतीही परवानगी नसतानाही श्रीखंड वाटप सुरू आहे। मुस्लिम समाजाकडून रमजान ईद वैयक्तिक स्वरूपात घरगुती पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। या सणानिमित्त रॅली, पथसंचलन, मिरवणूक तसंच गर्दी होणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे। लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना कोरोना काळात नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जातं। धुळ्यात अक्षय तृतीया आणि ईद सणाची तयारी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी बाजारपेठेत पाहायला मिळाली आहे, तर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुन्या आग्रा रोडवर नागरिकांची खरेदीसाठी तुंबळ गर्दी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। हाताबाहेर गेलेल्या कोरोना परिस्थितीवरून आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। ही वेळ जीव वाचवण्याची आहे, प्रतिमा बनवण्याची नाही, अशा शब्दात अनुपम खेर यांनी केंद्र सरकारला सुनावलंय। तर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खेर यांनी सरकारवर टीका केली। तेलुगू चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुननं कोरोनावर मात केली आहे। 2 आठवड्यांच्या क्वारंटाईन नंतर अर्जुन आता आपल्या घरी परतलेला आहे। घरी परतताच अर्जुननं आपल्या मुलाला घट्ट मिठी देखील मारली आहे। याचा एक व्हिडिओ आता सध्या ट्विटरवर देखील त्याने शेअर केलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतो। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता एक बातमी आहे आयपीएल संदर्भातली। आयपीएलला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे। इंग्लंड पाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडूही खेळणार नसल्याचं दिसतंय। आयपीएलचे आतापर्यंत 29 सामने झाले, तर आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात होऊ शकतात असं म्हटलं जात होतं। दरम्यान यापूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आमचे खेळाडू आयपीएल खेळू शकत नाहीत असं स्पष्ट केलं होतं।
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हार्दिक पंड्याला पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यामधून वगळण्यात आलेलं आहे। पंड्याऐवजी भारताच्या ताफ्यात शार्दुल ठाकूरचा समावेश करण्यात आलाय। शार्दुल ठाकूरकडे उत्तम अष्टपैलू वेगवान गोलंदाज बनण्याची क्षमता असून संघाला याची आवश्यकता असल्याची भावना भारताचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी बोलून दाखवली आहे। तर बीसीसीआय नुसार हार्दिक पंड्या दुखापतीमुळे गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नसल्याचं सांगण्यात येत आहे। इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। बायडन यांनी या संघर्षासंदर्भात भाष्य करताना इस्रायलला आपलं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलंय। बुधवारी रात्री बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली।